तर आपण आलो आहोत करा नदीवर. आपण चाललो जेजुरीला. ऍक्च्युली मस्के मेजर साहेब यांच्या घरी शूट आहे, त्यांच्या म्हणजे वर्ष श्राद्ध आहे, त्यामुळे त्यांच्या घरी चाललोय आपण. त्यांच्याशी भेटणार आहोत कारण खूप मोठे रिटायर मेजर साहेब आहेत आणि खूप सामाजिक कार्यकर्ते आहेत. आज आपण आहोत मयुरेश्वर अभयारण्य म्हणजे सुप्याच्या घाटामध्ये. आणि घाटामध्ये कसं काय दिसतं पाठीमागचं असा नजारा आहे आणि पक्ष्यांचा चिवचिवाट आहे इथं, त्यामुळे आपण थांबलेलो आहे. आपण थांबलो होतो इथं. पक्ष्यांचा चिवचिवाट असतो इथं, मला माहिती आहे. तुम्ही कधी आला तर इथं थांबच, तुम्हाला लक्षात येईल कसा वाटतं. पण तुम्हाला जर पक्ष्यांचा आवाज ऐकायचा असेल, छोट्या छोट्या पक्ष्यांचा, तर इथं भारी. आणि अभयारण्य बी भारी. मला एक फिरायचं वगैरे म्हणलं. रस्ता कसा दिसतोय पाठीमागून, एकदम नागमोडी रस्ता. चला, चालता चालता एक चांगला नजारा दिसला, मग आपण थांबलो इथं. कसं काय वाटतं? छान नजारा आहे. सुप्याच्या थोडं पुढे तर आपण आलो आहोत करा नदीवर. ज्या नदीशी आणि माझी नाळ जोडलेली आहे ती करा नदी. आपण आहोत मोरगावच्या करा नदीवर. याच नदीवरून माझ्या गावाचं नाव पडलं कराटी. तर कराटीचा आहे मित्रांनो मी. आणि अशी आहे नदी. आता पुढून दाखवतो. सुंदर नजारा, मस्त वाटत. अशी आहे करा नदी. जाता जाता आपल्याला एक मंदिर दिसलंय. त्या मंदिरात आपण थोडा वेळ थांबतोय. मंदिर एकदम जुनं आहे असं. कसं काय, एक नंबर मंदिर आहे का नाही? अशा जुने राहिले नाही आता मंदिर. पुढून दाखवतो. कसं काय मंदिर आहे? अशी मंदिर बघायला भेटत नाहीत. जुनं मंदिर आहे पण मस्त आहे. कसं काय वाटतंय ना चांगलं? असं बघत राहा, काय ना काय भेटलं की असं आपण थांबत असतो आणि करत असतो. मस्त वाटलं, एक फोटो काढतो. तर चालता चालता असं आपल्याला जरा चांगलं भेटले. आता आपण नावळीमध्ये आलोय, पुरंदर तालुक्यातली, जेजुरीच्या जवळ. आणि तिथं मला असं काहीतरी दिसलं. मेजर साहेबांच्या इथं गेल्यानंतर मग आपलं शूट वगैरे चांगलं झालं. आणि आता जवळजवळ 2:45 वाजले आणि आपलं जेवण वगैरे झालं. आपण एवढं वेळ थांबलो होतो कारण मेजर साहेबांची बाईट पाहिजे होती आपल्याला. आणि ती बाईट काय झालीच नाही कारण ते आमदार साहेब आले आणि आमदार साहेबांना जेवण वगैरे व्यवस्था करण्यात त्यांचा वेळ गेला. वेळ गेल्यामुळं आपल्याला काय त्यांची बाईट घेता नाही आली. आपण सकाळी 7:30ला घरातून निघलो होतो. आता 2:45 वाजले. आपण जाणार आहे संध्याकाळपर्यंत. आपण थोडीशी आपली वाट वेगळी करणार आहे. येताना आपण सुप्यावरून इकडून आलो, वेगळ्या मोरगाववरून. आणि आता जाताना मोरगाववरून नाही जाणार आपण, तर वेगळ्या मार्गाने जाणार आहेत. तर चला कसं होतंय, चला रस्त्याने बघू आपण काय.
आणि आपण आता येऊन पोहोचलोय जेजुरी जवळ. हे आहे जेजुरीचा. थोडस पुढे जाऊन इकडचं दाखवतो. इकडून बघा कसं दिसतं जेजुरी. जेजुरीच्या जवळ आहे. आता जेजुरीला जाणं शक्य नाही, आपल्याला लवकर घरी जायचंय. आणि आता आपण आलोय करा नदीवरील एक धरण, नाझरे धरण. दिसतंय का तुम्हाला पाणी? असं पाणी आहे. असल्या ठिकाणी मला लय भारी वाटतं. थोडीशी वाट वाकडी करून इकडं आलोय. बघूया कसं काय काय थोडंसं पुढून दाखवतो. तर आपण आलो आहोत नाझरे धरणाच्या खाली. थोडस नाझरे धरणाच्या पलीकडे दिसतंय ते दारे. दारे तुम्हाला दाखवतो इकडच्या होतो. बघा 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 बघा, दार सगळी भरून चाललेली आहे. सगळं भरून चाललेलं आहे. सस्त्यावरच्या मस्त नगरावत अशा प्रकारे थोडी दारे नाही नाही अशा तऱ्हेने पाणी खाली चालू आहे. असं तिकडं जाते पार पाणी, पार तिकडं. झूम करून दाखवतो घे काय. हो का हो का हो का हे अंगा असं हळू दाखवतो. नाही त्याला काय लय भारी दिसतंय असं वाटते. चला ओके. हो दिसतंय का पाणी कसं चाललंय? पाण्याचा आवाज, पाणी दिसते कसं सांगा कमेंट मध्ये. तिकडं खाली 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 पाणी चाललंय. नाझरे गावात चाललंय पाणी. तिकडून तसंच कुठं जातं करा नदी. करा नदी वाहती. मग करा नदीचा उगमच आहे. सॉरी उगमच म्हणतोय, करा नदीच ही. मस्त वाटलं इथं आल्यावर. पाणीच पाणी माझं. ओके चला आपला बास. आता मला वाटतंय बास आपल्याला इथंच. एवढंच नेत्रसुख घेतलं आपण. चला. तर अशा तऱ्हेने आपला वेळ आजचा व्हिडिओचा संपत आहे. आयुष्यातला एक दिवस कमी झाला आपला, आणि आयुष्यातला दिवस चांगला गेला याला महत्त्व आहे. त्याच्यामुळं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जरा कमी आहेत माझे, त्यामुळे सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर. नसेल आवडले तर 2 वेळा डिसलाईक लागा, काही अडचण नाही. त्यामुळे आपला व्हिडिओ इथं संपतोय. नमस्कार, बाय बाय.